दिल्ली असो, भंडारा असो, कोपर्डे असो, असो सारा देश. दिल्ली असो, भंडारा असो, कोपर्डे असो, असो सारा देश. येथे कोणी शुद्ध दिसेना. दिल्ली असो, भंडारा असो, कोपर्डे असो, असो सारा देश. येथे कोणी शुद्ध दिसेना. अरे घायाळ राजहंसा वाचवण्या आज कोणी बुद्ध दिसेना. घायाळ राजहंसा वाचवण्या आज कोणी बुद्ध दिसेना. हे भारत माते, इथे माऊलीचीच काढली जाते नग्न धिंड. हे भारत माते, इथे माऊलीचीच काढली जाते नग्न धिंड. अरे अजूनही छळते आम्हाला ती खैबर खिंड, ती खैबर खिंड. त्या खैबर खिंडीतून जो विचार आलाय त्याला रोखलंच पाहिजे. हृदयमानव अशोक सारखा एक चांगला डायरेक्टर कवी आपल्याला जॉईन झाला आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. इथून पुढे ते जॉईंट होतील त्यांचे प्लीज मी नावं नाही घेणार. बाबासाहेबांना उद्देशून मी असं म्हणतो की मानवतेच्या अविरत लढेची वंदना तुला. मानवतेच्या अविरत लढेची वंदना तुला. समानतेच्या प्रांजळ सड्यांची वंदना तुला. गगनभेदी जिद्दी उड्यांची वंदना तुला. बा भीमा निष्ठावान पिढ्यान पिढ्यांची वंदना तुला. निष्ठावान पिढ्यान पिढ्यांची वंदना तुला. ही वंदना देऊन महापुरुषांना वामनदादाची जयंती म्हणून मी वामनदादांची एक कविता पेश करतो. वामनदादांवर लिहिलेली 2005 साली जे माझं पुस्तक आलं होतं त्या पुस्तकात आहे. आता सूर्यच आमचा एक कविता संग्रहामध्ये होती. आणि त्यानंतर मग मी काही सामाजिक कविता आपल्या चळवळीच्या कविता घेईन. वामनदादांवर मी असं लिहिलं होतं की भीमचारित्र्याची एक एक पाकळी खोलली. भीमचारित्र्याची एक एक पाकळी खोलली. वामना तुझी लेखनी भीम गौरवे बोलली. आल्या किती अडचणी अन संकटे किती. आल्या किती अडचणी अन संकटे किती. परी वामना स्वखांदीतून निर्भये तोलली. तुझी लेखनी भीम गौरवे बोलली. ना झुकला कुठे ना कुणाची बाळगली भीती. ना झुकला कुठे ना कुणाची बाळगली भीती. भल्या भल्यांची कातडी भर बाजारी सोलली. वामना तुझी लेखनी भीम गौरवे बोलली. पुत्र भीमाचा तू, पुत्र भीमाचा तू जिंदगी भीम कार्या वाहिली. पुत्र भीमाचा तू जिंदगी भीम कार्या वाहिली. सप्तसुरी झंकारात तुझ्या दुनिया डोलली. वामना तुझी लेखनी भीम गौरवे बोलली. ना झाला ना कोणी होईल तुझ्या सम वामना. ना झाला ना कोणी होईल तुझ्या सम वामना. जाण्याने तुझ्या पोरकी शब्दे कल्लोळली. जाण्याने तुझ्या पोरकी शब्दे कल्लोळली. वामना तुझी लेखनी भीम गौरवे बोलली. भीमचारित्र्याची एक एक पाकळी खोलली. वामना तुझी लेखनी भीम गौरवे बोलली. वामना तुझी लेखनी भीम गौरवे बोलली. वामनदादांना वामनदादावर लिहिलेली कविता पेश केल्यानंतर मी आता माझ्या मूळ स्वभावाकडे वळतो. पावसाळा चालू आहे. सगळीकडे सारखाच पाऊस येतो असा नाही. एक पावसाची कविता आपल्यासमोर पेश करतो. साला आमच्याकडे पाऊस असाच येतो. कवितेचं नाव आहे साला आमच्याकडे पाऊस असाच येतो. साला आमच्याकडे पाऊस असाच येतो. रक्ता मांसाचा चिखल होऊन प्रस्थापितांच्या चाळ्यांचं पोलिसांच्या गोळ्यांचं लेणं लिहून. साला आमच्याकडे पाऊस असाच येतो. साला आमच्याकडे पाऊस असाच येतो. रक्ता मांसाचा चिखल होऊन प्रस्थापितांच्या चाळ्यांचं पोलिसांच्या गोळ्यांचं लेणं लिहून. साला आमच्याकडे पाऊस असाच येतो. कोसळतात धाराई आसवांच्या डोळ्या डोळ्यातून. कडाडतात विजाई किंकाळ्याने आक्रोशाच्या घराघरातून. कोसळतात धाराई आसवांच्या डोळ्या डोळ्यातून. कडाडतात विजा किंकाळ्याने आक्रोशाच्या घराघरातून. पडतात उन्मळून झाडे वेली कोवळी कोवळी रोपटी सुद्धा गल्ली बोळातून. साला आमच्याकडे पाऊस असाच येतो.
शतकाने शतके गळतंय छत अन्यायाचं वरून, शतकाने शतके गळतंय छत अन्यायाचं वरून, धडपडतो आम्हीही भांडी लढ्याची लावत जाण्यासाठी तरुण, पण कष्टाने जमवलेलं सारं डोळ्यासमोरच जातं वाहून, साला आमच्याकडे पाऊस असाच येतो. येतात मदतीला मग वेगवेगळे रंग घेऊन, येतात मदतीला मग वेगवेगळे रंग घेऊन, जातात आश्वासनांचा प्लास्टिक कागद देऊन, सरकारी मदतीचं सिमेंट मात्र स्वतःच्या घरी घेऊन, साला आमच्याकडे पाऊस असाच येतो. चाललेत पुरोगामी अंधश्रद्धेच्या गटारात डुंबून, चाललेत पुरोगामी अंधश्रद्धेच्या गटारात डुंबून, प्रवाह परिवर्तनाचा गेलाय अविचाराने तुंबून, डोंगर समतेचा दिसतो साजरा, डोंगर समतेचा दिसतो साजरा, फक्त दुरून दुरून, साला आमच्याकडे पाऊस असाच येतो रक्ता मांसाचा चिखल होऊन. कुठवर उद्ध्वस्त कराल आम्हा असं बेधुंद बरसून, अरे कुठवर शहीदांच्या राशी आम्ही ठेवायच्या रचून, कुठवर उद्ध्वस्त कराल आम्हा असं बेधुंद बरसून, कुठवर शहीदांच्या राशी आम्ही ठेवायच्या रचून. अरे उगवला होता ना सूर्य स्वातंत्र्याचा, मग काय येतं असं पुन्हा पुन्हा अंधारून, साला आमच्याकडे पाऊस असाच येतो रक्ता मांसाचा चिखल होऊन, प्रस्थापितांच्या चाळ्यांचं पोलिसांच्या गोळ्यांचं लेणं लिहून, साला आमच्याकडे पाऊस असाच येतो. जय भीम मंडळी, काही आणखी आपल्याला जॉईंट झालेत. राहुल बोबडेसारखा कार्यकर्ता, जितेंद्र लाडसारखा एक चांगला कवी मंगेश आपल्याला जॉईंट झालेला आहे, मंगेश नाईक. सगळ्यांना मी जय भीम करतो. पावसाच्या कवितेनंतर आता थोडंसं आपल्या देशाकडे बघूया. आज स्वातंत्र्य दिन आहे, वामनदादाची जयंती आहे, आणि वामनदादाही देशाच्या संदर्भात खूप वेगवेगळ्या पद्धतीने वामनदादांनी लिहून गेलेत. आपल्याला आपला देश कसा दिसतो, कसं आहे, आपल्या मागण्या एक असतात आणि सरकार सांगत एक असतं. आपल्या मागण्या एक असतात आणि सरकार सांगत एक असतं. त्याच्यावर मी एक लिहिलेली कविता आहे, देश आपला घडवायचा आहे. जय भीम सगळ्यांना. देश आपला घडवायचा आहे. गोरगरीब, दलित मजूर, पीडित आदिवासी पायाखाली तुडवायचा आहे. गोरगरीब, दलित मजूर, पीडित आदिवासी पायाखाली तुडवायचा आहे. देश आपला घडवायचा आहे. बेकार वाढलेत, नोकर भरती बंद करा. बेकारी वाढली, कामगार कपात करा. विद्यार्थी वाढले, शाळांचं अनुदान बंद करा. महागाई वाढली, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा करा. बेकार वाढलेत, नोकर भरती बंद करा. बेकारी वाढली, कामगार कपात करा. विद्यार्थी वाढलेत, शाळांचं अनुदान बंद करा. महागाई वाढले, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा करा. कर्जापायी शेतकरी आत्महत्या करू लागलेत. कर्जापायी शेतकरी आत्महत्या करू लागलेत. वसुलीसाठी घरादारावर नांगर फिरवा. आर्थिक मंदी विरुद्ध, आर्थिक मंदी विरुद्ध किल्ला आपला लढवायचा आहे. देश आपला घडवायचा आहे. मालक मनमानी करतात, मालकांना सवलती द्या. गिरण्या बंद पडल्यात, जमिनी विकाय परवानगी द्या. परदेशी कंपन्या येऊ लागल्यात, त्यांना पूर्ण मोकळीक द्या. कारखानदार लूट करतायत, स्विस बँकेत खाते खोलून द्या. मालक मनमानी करतात, मालकांना सवलती द्या. गिरण्या बंद पडल्यात, जमिनी विकाय परवानगी द्या. परदेशी कंपन्या येऊ लागल्यात, त्यांना पूर्ण मोकळीक द्या. कारखानदार लूट करतायत, स्विस बँकेत खाते खोलून द्या. उद्योगपती देणी देत नाहीत, उद्योगपती देणी देत नाहीत, त्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. गरिबांच्या राखेतून, गरिबांच्या राखेतून श्रीमंतांचा फिनिक्स पक्षी उडवायचा आहे. देश आपला घडवायचा आहे. कामगार मोर्चे काढतील, चिरडून टाका. शेतकरी आंदोलन करतील, भरडून टाका. विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, गोळीबार करा. जनक्षोभ होईल, धार्मिक दंगली पेटवून द्या. कामगार मोर्चे काढतील, चिरडून टाका. शेतकरी आंदोलन करतील, भरडून टाका. विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, गोळीबार करा. जनक्षोभ होईल, धार्मिक दंगली पेटवून द्या.
हाहाकार उडेल, मूळ प्रश्न बाजूला पडेल. जागे होऊ पाहणाऱ्यांना, जागे होऊ पाहणाऱ्यांना भावनेच्या डोहात बुडवायचं आहे. देश आपला घडवायचा आहे, देश आपला घडवायचा आहे, देश आपला घडवायचा आहे. देश घडवण्यासाठी प्रत्येक वेळी गोरगरिबांचाच बळी दिला जातो. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने एक छोटीशी निरीक्षण सांगितलेलं होतं. ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पण तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने त्यावेळी सांगितलं होतं की जंगलामध्ये सगळ्यात पहिले पहाटे पहाटे जाग येते ते कोंबड्याला. कोंबडा पहिला उठतो आणि तो आरवतो आणि बाकी सगळ्यांना जागा करतो. बघा, साधं निरीक्षण आहे. पहाटे पहाटे कोंबडा उठतो, तो आरवतो आणि मग सगळ्या जंगलाला, जगाला, सगळ्यांना जागा करतो, तो आरवतो. मित्रहो, तुम्ही सगळी तरुण मंडळी आहात. आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागमयी जीवन प्रवासामुळे, त्यांच्या अविरत लढलेल्या लढ्यामुळे, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचारामुळे या देशामध्ये प्रथमतः जाग आलेले लोक आपण आहोत. पहिले जागे झालेले कोंबडे. आणि आता आपल्याला आरवावंच लागेल. आणि हे कवितेतून आम्ही आरवतोय. हे आरवणं आपलं कायम ठेवलं पाहिजे. कारण पहिली जाग आपल्याला आले, बाकीचे सगळे अजून अंधश्रद्धेच्या झोपेत आहेत. त्यांना खडबडून जागा करायचं आहे आपल्याला. आपले बरेच आहेत त्यात, त्यांच्याकडे बघावं लागेल. कसं आहे, पिढ्यानपिढ्याच्या धार्मिक अंधार कोठडीतील कैदी, पिढ्यानपिढ्यांच्या धार्मिक अंधार कोठडीतील कैदी, अंधाराला सरवलेल्या डोळ्यांना त्यांच्या पेललाच नाही भीमा तू दिलेला स्वातंत्र्याचा मुक्त उजेड. पेललाच नाही भीमा तू दिलेला स्वातंत्र्याचा मुक्त उजेड. अरे म्हणून तर परत फिरून ते अंधार युगाकडे वळू लागलेत. म्हणून परत फिरून ते अंधार युगाकडे वळू लागलेत. निळी दहीहंडी, निळा गणपती, निळा गरबा खेळू लागलेत, निळा गरबा खेळू लागलेत. बुद्ध भीम विचारांच्या कलेवरावरून निघालेत गणपती वस्तीतले. बुद्ध भीम विचारांच्या कलेवरावरून निघालेत गणपती वस्तीतले. पाहतो गुलामीकडे धावणारे बौद्ध बेभान, बेधुंद, बेहोश मस्तीतले. अंधश्रद्धेचे बडवून ढोल ताशे, अंधश्रद्धेचे बडवून ढोल ताशे, अविचारांचा उधळीत गुलाल. अरे पैदा होऊ लागलेत आता आमच्याच घरात सनातन्यांचे भडवे दलाल, सनातन्यांचे भडवे दलाल. ही जी दलाल मंडळी आहे, या दलाल मंडळींकडे लक्ष ठेवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, हे दलाल एका विशिष्ट चळवळीतून येत आहेत. त्यांना सुपाऱ्या दिल्यात आंबेडकरी चळवळ फोडण्याची. म्हणजे रमाई बाबासाहेबांना म्हणते की मला पंढरीला घेऊन चला, विनवण्या करतायत रमाई. आणि बाबासाहेब सांगतायत अजिबात नाही, तिथे जातीभेद चालतो, तुला आज सुद्धा येऊन देणार नाहीत. अरे काय पंढरीला जायचं, आपण आपली पंढरी निर्माण करू. आणि दीक्षाभूमी निर्माण झाली आहे ना. इतकं सगळं झाल्यानंतर, म्हणजे आपण बुद्धापर्यंत आल्यानंतर जगातल्या जे जे विचारवंत होते त्या सगळ्या विचारवंताचा तब्बल 20 वर्ष अभ्यास करून बुद्धाच्या उंजळीत आम्हाला टाकलं. त्याचं काहीतरी कारण असेल ना. आणि बुद्धाच्या उंजळीत टाकल्यानंतर आज जर काही महाभाग म्हणत असतील की परत पंढरीला चला भेद मिटवायला, तर असल्यांना सडकवायला नको. कुठल्या दिशेला घेऊन चाललात? हे जे गोड बंगाल आहे, हे जे गोलमाल आहे, म्हणजे पुढे निळा आणि मागे लाल, नाही चालणार गोलमाल. पुढे निळा आणि मागे लाल, नाही चालणार गोलमाल. हिंसेसाठी बुद्धाची ढाल, नाही चालणार गोलमाल. अरे चळवळी फोडणे हे सुपारी दलाल, नाही चालणार गोलमाल. हे जे सुपारी दलाल आहेत, हे जे आपल्या तरुणांच्या आपल्या वस्त्यांमध्ये येऊन दिशाभूल करतायत, आता म्हणतायत चला पंढरीला भेदभाव मिटवायला.
अरे भेदच मिटवायचं तर दीक्षाभूमीलाच जावं लागेल. निळ्या आतांग सागरात बुद्ध विचारांमध्येच जावे लागेल, जिथे सगळ्या नद्या नाले येऊन मिसळ एक समुद्र होतो बुद्ध धम्माचा, मानवतेचा. बाबासाहेब खूप दूरदृष्टीने आपल्याला तो धम्म दिला आहे. बाबासाहेब बुद्धाच्या बाबतीत बोलताना म्हणायचे धम्माच्या बाबतीत, फक्त भारत बौद्धमय करणं इतकं क्षुल्लक स्वप्न बाबासाहेबांचं नव्हतं. बाबासाहेब म्हणायचे की जगाची पुनर्रचना करणे हा बुद्धाच्या धम्माचा हेतू आहे. काय? जगाची पुनर्रचना. म्हणजे जगाची पुनर्रचना करण्यासाठी बुद्धाच्या पदरात बाबासाहेब आम्हाला घालतायत आणि हे आम्हाला परत पंढरीला चला म्हणतात. गोंधळ घालतात बाबासाहेबांच्या नावाचा. आमच्या वस्त्यातून आम्हाला म्हणतात, जे भीम म्हणायच्या आधी रक्त तपासा. कोणी? आम्ही. बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द मानत आलो आम्ही. रक्त तर तुमचंच तपासावं लागणार आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी लिहिलेली कविता ही प्रवास नावाची. प्रवासाचा एक टप्पा असतो. प्रवासाचा एक टप्पा असतो की प्रवास पुढे जातो, पाठीमागे येत नाही. मग आपण जर बुद्धापर्यंत आलोय तर ही सगळी गडबड गोलमाल आहे ना, त्यांच्यासाठी मी कविता लिहिली. प्रवास. आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला? अरे आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला? सुटलोय जोखडातून एकदाचे त्या तुरुंगात, माघारी कशाला? खूप कष्टाने जोडले भीमानं उजेडाशी नातं आपलं. खूप कष्टाने जोडले भीमानं उजेडाशी नातं आपलं. अरे फिरून पेरायचा अंधार असा, पहाटेच्या पारी कशाला? आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला? अंधश्रद्धेला देण्या फाटा, भेदभावाचा मोडण्या काटा. अंधश्रद्धेला देण्या फाटा, भेदभावाचा मोडण्या काटा. अरे थुंकल्यात आम्ही जुनाट वाटा, चाटायच्या ज्यांना खुशाल चाटा. चाटायच्या ज्यांना खुशाल चाटा. अरे परतायचे मागे ज्यांना, अरे परतायचे मागे ज्यांना, जाना इतरांवर बोलजोरी कशाला? आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला? देव मेंदूवरची धूळ, देव डोक्यातलं खूळ. देव मेंदूवरची धूळ, देव डोक्यातलं खूळ. देव विचार गढूळ, देव भेदाचं मूळ. देव मेंदूवरली धूळ, देव डोक्यातलं खूळ, देव विचार गढूळ, देव भेदाचं मूळ. देव भास आभास नुसता, देव भास आभास नुसता. वास्तव नाकारी कशाला? अरे आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला? बुद्ध सत्य निरंतर, बुद्ध सत्य निरंतर, बुद्ध ज्ञानाचं अत्तर. बुद्ध सत्य निरंतर, बुद्ध ज्ञानाचं अत्तर. बुद्ध वैज्ञानिक मैतर, बुद्ध अंतिम उत्तर. बुद्ध अंतिम उत्तर. अरे बुद्ध आस्था मार्गदाता, बुद्ध आस्था मार्गदाता. ही आंधळी बारी कशाला? आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला? सुटलोय जोखडातून एकदाचे त्या तुरुंगात, माघारी कशाला? खूप कष्टाने जोडले भीमानं उजेडाशी नातं आपलं. अरे फिरून पेरायचा अंधार असा, पहाटेच्या पारी कशाला? आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला? आलोय ना बुद्धाच्या दारी, आलोय ना बुद्धाच्या दारी. बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही. जगातलं सगळं विज्ञान, सगळं तत्वज्ञान, सगळे विचार बुद्धाजवळ येऊन थांबतात. आणि हे बुद्धाकडे जाऊन देत नाहीत, मध्ये रस्ता अडवत आहेत. हे अशा लोकांना आपण ओळखलं पाहिजे. ह्या लोकांना थांबलं पाहिजे, रोखलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला चारा नाही. मी खूप रोखठोक आहे. आताच मी काही दिवसापूर्वी सरळ सरळ एक लिहिलं होतं, आंबेडकरी चळवळीला लागलेली लाल कीड. हिम्मत करतो. एक गाणं येतं आहे आता थोड्या दिवसात, मी लिहिलेलं आहे. चांगला गाय गाणार आहे.
ते गाणंही तसंच लिहिलंय, रोखूया बंधुनो या द्वेषी वळवळीला, रोखूया बंधुनो या द्वेषी वळवळीला, लागली या लाल कीड निळ्या चळवळीला. ओठी जरी बाबांचे नाव, परी यांच्या मनी भलताच भाव, रचुनी भावनेचा डाव, करती मर्मावरी घाव. लावूया लगाम या मानवी मळमळीला, लागली या लाल कीड निळ्या चळवळीला. ही कीड आपल्याला थांबवावी लागणार आहे. जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बुद्ध आहे आणि बुद्धाला घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. मी प्रश्न केला, बाबासाहेबांपेक्षा जास्त कळतं का? नसल ना कळत, मग बाबासाहेबांनी दिलाय बुद्ध, त्या मार्गावर चालून तरी बघा. पहिलेच कुठं आडवा आडवी करता. ऋषी गायकवाड सांगतात लाल चोचीचे पाणी राहावे, ते झालंय रिलीज गीत. मला गाता येत नाही ना, त्यामुळे कसं आहे बरंच काय. असो, एकाच विषयावर जास्त वेळ थांबायला नको आपण. अनेक बरेच विषय आहेत. दुसऱ्या म्हणजे स्त्रियांच्या संदर्भातले एक कविता पेश करतो, एकाच दुसरी. कसं आहे, चळवळीत आपण काम करतो. चळवळीत काम करताना आपण सगळीकडे लक्ष देतो. सगळीकडे लक्ष दिल्यानंतर काही गोष्टी आपल्याकडून राहून जातात. आपण दुर्लक्ष करतो असंच नाही, आपल्याकडून राहून जातात. कारण चळवळीचा म्हणजे आम्हाला परक्यांची गरज नाही. आमचे पाय खेचायला आमचेच लोक बसलेले आहेत. आणि त्यामुळे आहे ना, ह्या लोकांशी आपल्याला खूप विचारपूर्वक दोन हात करावे लागणार. आपल्याला बाहेर लढायचं. माझा एक मित्र मला म्हणाला की अरे एकमेव आंबेडकरी चळवळीची 100% लढते, मग तुम्ही हारता का? मी त्याला म्हणालो, मित्रा बरोबर आहे तुझं, आम्ही 100% लढतो, त्यातले 85% आम्ही आपसात लढतो रे, आणि 15% बाहेर लढतो म्हणून हारतो. ज्या दिवशी आम्ही 85% बाहेर लढून 15% आत लढून त्या दिवशी जिंकायला सुरुवात होईल. आजच्या तरुणांना मला हेच सांगायचं आहे. बाबासाहेबांचं आणखी एक वाक्य सांगतो. स्त्रियांच्या बाबतीत मी एक कविता पेश करा, त्याच्या आधी एक सांगतो की बाबासाहेबांनी म्हणजे बोलतात ना, शासन करती जमात व्हा म्हणून घरावरच्या भिंतीवर लिहून ठेवायला सांगितलंय. मित्र जरा गफलत होते की शासन करती जमात व्हा हे बाबासाहेबांनी सांगितलंय आपल्याला, पण घराच्या भिंतीवर लिहून ठेवायला काहीतरी वेगळंच सांगितलंय. बाबासाहेबांचं ते वाक्य असं आहे की या देशातल्या प्रत्येक गोरगरीब माणसाने आपल्या घराच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहून ठेवा की भारत माझा देश आहे आणि मी या देशाचा मालक आहे. मालक. विचार करा, खूप बाबासाहेब प्रत्येक शब्द जपून वापरायचे. मी या देशाचा भारत माझा देश आहे आणि मी या देशाचा मालक आहे. मालक. हे मालक व्हायला आपल्याला सांगितलंय. आपण मालकासारखे वागतो का हा विचार आपण केला पाहिजे. खरोखर आपण मालकासारखे वागतो का? बाबासाहेबांची अपेक्षा या देशाचे मालक आहे आपण. या देशावर राज्य केलेले लोक आहोत आपण. या देशाचे राजे आहोत आपण. आपल्या जीन्समध्ये आपल्या रक्तामध्ये राजेश आहे. आपल्या नावे बटालियन आहे कारण आम्ही लढवय्ये आहोत, राजे आहोत. का आपल्याच नावे बटालियन आहे याचा पण विचार करा तरुणांनी. आणि मग जर आपण आपल्या रक्तात ते जीन्स आहे, आपण राजेश आहेत, आपण मालक आहोत या देशाचे, तर आपल्या साधन संपत्तीचं होणारं नुकसान आपण रोखलं पाहिजे. आपल्या देशाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग नुकसान धर्माच्या नावावर असो, परंपरेच्या नावावर असो, कुठल्याही बाबतीत असो, आपल्याला सजग राहून आपल्या देशातली साधन संपत्ती वाचवली पाहिजे. कायद्याने उभं राहिलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला, माझं तरुणांना सांगणं आहे, उगीच स्वतःवर केसेस घेत बसू नका. संविधानिक मूल्यातून, संविधानिक चौकटीतून लढता येतं. बाबासाहेबांनी लढाई शिकवली आपल्याला. एवढे लढाई बाबासाहेबांनी केले. कधी जेलमध्ये गेले नाही, कधी बंधन, चौकटीत राहून त्यांनी या देशाला हलवून ठेवलं. आपण तो मार्ग स्वीकारला पाहिजे. हे चुकीचे लोक येऊन सांगतात ना, लाटिको काटे काटिको काटे, हे यांच्यात स्वतः दम नाही. एक तर ह्यांना स्वतःची मुळं नाही, हे भांडगुळ आहेत. हे आमच्या जीवावर मोठे व्हायला बघतायत. त्यामुळे ह्यांच्या नादी नका लागू. आपला मार्ग दिलाय बाबासाहेबांनी बुद्धाचा. एक साधं उदाहरण सांगतो बुद्धाच्या ताकदीचं. काय ताकद आहे बुद्ध विचारांमध्ये. मी तर बुद्धाला सरळ सरळ म्हणतो की जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी कोण असेल तर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध.
खरोखर बाबासाहेबांनी इतका सिद्धार्थ गौतम बुद्ध इतका दहशतवादी कोण नाही. हत्यारांनी कोणी दहशत करल, हत्यार खाली ठेवून जगावर दहशत करणारे एकमेव माणूस तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, निशस्त्र. पण दहशत अशी विचारांची, करुणेची, मायेची, प्रेमाची की त्या दहशतीला तोड नाही. आणि म्हणून बुद्धाला सोडून आपल्याला काय करता येणार नाही. अहो, या देशामध्ये ज्या गांधीजींना रामराज्य आणायचं होतं त्यांनी रामाचा मार्ग नाही स्वीकारला हत्यारांचा. त्यांना माहीत होतं रामाच्या मार्गाने गेलो तर आपल्याला मारून टाकतील. बुद्धाचा मार्ग स्वीकारला आणि शांततेचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. हे बुद्ध विचारांची ताकद आहे. आणि हे लोक काय येऊन आमच्या चळवळीत वाटोळं करत आहेत, काय आमच्या तरुण मुलांवर केसेस आणि त्यांच्या आयुष्याची धुळदाण करतायत. माझं सांगणं आहे तरुण मुलांना, थोडं सावध व्हा, ह्या भांडगुळांपासून सावध राहा. आपल्याला आपल्या देशावर लक्ष ठेवलं पाहिजे. देश आपला आहे, देशाचे मालक आपण आहोत. देशाच्या साधन संपत्तीचं होणारं नुकसान कुठल्याही बाबतीत असो ते रोखायचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून देशाकडे कसं बघतो आपण, मी कसं बघतो, वेग असा की जमिनीवर पाय ठरत नाही. वेग असा की जमिनीवर पाय ठरत नाही, पण 70 वर्षानंतर सुद्धा स्वातंत्र्य गावाबाहेर सरत नाही. चला अजूनही आम्ही गाव कसा बाहेर. वेग असा की जमिनीवर पाय ठरत नाही, पण 70 वर्षानंतर सुद्धा स्वातंत्र्य गावाबाहेर सरत नाही. अरे ज्यांच्यासाठी करायचं त्यांच्यासाठी कुणीच काय करत नाही. ज्यांच्यासाठी करायचं त्यांच्यासाठी कुणीच काय करत नाही. आणि आमरण उपोषणाच्या नाटकात गांधीपासून अण्णापर्यंत कुणीच मरत नाही. गांधीपासून अण्णापर्यंत कुणीच मरत नाही. आपल्याला फसवलं जातं. खूप प्रामाणिकपणे लढतात आपले तरुण. या देशावर बाबासाहेबांनी इतकं कोणी प्रेम केलं नाही. एकमेव माणूस या देशावर अतोनात प्रेम केलं बाबासाहेबांनी. आणि म्हणून आमचं या देशावर प्रेम आहे. ज्या देशाने बाबासाहेबांचा इतका छळ केला, त्या देशाची गद्दारी केली नाही बाबासाहेबांनी. आपली भूमी आहे, आपली माती आहे, आपण मालक आहे देशाचे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे की मी प्रथम भारतीय आणि शेवटी भारतीय आहे. कुठलाही नेता म्हणाला नाही आजपर्यंत. प्रत्येकाला आपल्या धर्माचं, प्रांताचं, भाषेचं, जातीचं, कशाचं पडलेलं होतं. एकमेव माणूस बाबासाहेब आंबेडकर, प्रथम भारतीय आणि शेवटी भारतीय. आपण भारतीय आहोत हे विसरता कामा नये. मी म्हणजे आणखी किती वेळ बोलू शकतो जरा सांगाल का कोण? म्हणजे असं नको व्हायला की दुसऱ्या कवीचा वेळ हे व्हायला नको, म्हणजे शेवटची एका दुसरी कविता बोलून थांबायला. शिल्पकार मिलिंद दामोदरे, सांगाल मला कोण? मंडळी कोणी सांगाल का किती वेळ, म्हणजे दुसऱ्या कवीची अडचण नको व्हायला. माझी जर वेळ झाला असेल. आवाज येत नाही. आवाज नाही येत. आता येतोय का? येतोय ना आवाज? 10 मिनटं ना. मिलिंद दामोदरांनी 10 मिनटं सांगितलेत. हां येतोय ना आवाज? बरं बरं, थँक्यू. ते मध्ये फोन आल्यामुळे थोडी गडबड झाली. तर 10 मिनटामध्ये मी स्त्रियांवरची कविता, आपण चळवळीतील लोक आहोत. आमचे रमेश भावार नेहमी सांगतात की प्रत्येकाला वाटतं स्त्रीमुक्ती असावी, पण आपली बायको मात्र त्यात नसावी. आपण बौद्ध आहोत. आपण आपल्या महिलांना वेगळ्याने हे दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी एक लिहिलेली कविता आहे. नाही तासभर बोला नाही, बाकीच्या कवींना पण वेळ आहे. चालेल 5 मिनटं काय 10 मिनटं दिले तेवढ्यात मी संपवतो, कारण बाकीच्या कवीचे पण टायमिंग आहेत. हां परत कधी बोलवलं तर परत आपण संवाद करू. मी शेवटच्या 2 कविता ऐकवतो. कविता अशी आहे, एक विश्वसुंदरी नावाची कविता ऐकवतो, स्त्रियांवर लिहिलेले, आणि ते पुरुषांनी ऐकावे अशी माझी खूप इच्छा असते. कविता अशी आहे, विश्वसुंदरी. विश्वसुंदरी काय भानगड आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलत नाही, डायरेक्ट कविता स्टार्ट करतो. विश्वसुंदरी. मित्र
तसा तो येतो अचानक वळवाच्या पावसासारखा. मित्र तसा तो येतो अचानक वळवाच्या पावसासारखा आणि भिजून जातो चिंब एखाद्या प्रश्नाच्या सरीत. कसा आणला गोत्यात अशा आविर्भावात, गालातल्या गालात हसत हसत. असाच आला अचानक आणि बसता बसताच केला प्रश्न, तुला माहिती आहे का विश्वसुंदरी? तुला माहिती आहे का विश्वसुंदरी? मी म्हणालो हो, करून मनाची तयारी. मी म्हणालो हो, करून मनाची तयारी. तर तो म्हणाला सांग मग नाव एखादं तरी. तो म्हणाला सांग मग नाव एखादं तरी. मी म्हणालो बायको माझी. माझ्या उत्तराच्या धक्क्याने कोलमडता कोलमडता स्वतःला सावरीत माझ्याकडे अविश्वासाने पाहत म्हणाला, दुसरं लग्न बिग्न केलं की काय? म्हणाल नाही रे, तेच बायको. कोण? वहिनी आणि विश्वसुंदरी? त्रिकोणी चौकोनी चेहरा करीत त्याने विचारले. मी ठामपणे म्हणालो हो, बायको, बायकोच. तीच सावरते रे सगळं घर आणि आवरते सुद्धा. तीच करते आपलं, मुलांचं, सासू सासऱ्यांचं, सगळ्यांचं. सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते रे ती. सगळ्यांच्या आवडीनिवडी पुरवता तिच्या स्वतःच्या काय आवडीनिवडी आहेत हेच विसरून जाते. आपणही नाही कधी विचारत, साधी दखलही नाही घेत. तीच सगळ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानून घेते. आपण संकटात सापडावं ती दुवा असते. आपण आजारी पडावं ती दवा असते. आपण संकटात सापडावं ती दुवा असते. आपण आजारी पडावं ती दवा असते. आपण कासावीस व्हावं ती झुळझुळणारी हवा असते. अरे आपल्यासाठी प्रत्येक दिवस ती नवा असते. सांग रे, जगात इतकं सुंदर दुसरं काय आहे का? सांग ना, जगात इतकं सुंदर दुसरं काय आहे का? का कुणास ठाऊक कधी नव्हे तो काहीच न बोलता मुसमुसत गेला. शर्टाच्या बाईने डोळे पुसत गेला. इतक्यात कानावर पडला जगातला सगळ्यात गोड आवाज. अरे भाऊजी काहीच न घेता गेले. मी मनातल्या मनात म्हणालो, आज तो बरंच काही घेऊन गेलाय. आज तो बरंच काही घेऊन गेलाय. असो, खूप वेळ झालाय. एक शेवटची चळवळीची कविता ऐकवतो आणि आपली रजा घेतो. मयांक कांबळे पण आलेले आहेत, बरेच जण आलेले आहेत, त्यांनाही जय भीम. शेवटची एक कविता घेतो चळवळीची. ती कविता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ती कविता म्हणजे आपल्या चळवळीचा लेखाजोखा आहे. मित्रो, तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्हाला मानाचा जय भीम करतो सगळ्यांना. कारण या शेवटच्या कवितेनंतर शक्यतो मी बोलत नसतो किंवा मला बोलता येत नाही. त्या कवितेचा तो असर आहे म्हणा किंवा काय म्हणा, किंवा मला लागलेली सवय आहे म्हणा, जे काय असेल ते असेल. कारण कविता कधीही बोलायची म्हणून बोलली नाही. जगलेलं लिहिलो आणि ते मांडत आलो. ते कधी कधी अंगावर येतं आणि म्हणून शेवटची कविता घेतो आहे. आतापर्यंत तुम्ही मला ऐकलं शांतपणे. तुमच्या प्रतिक्रिया पण चांगल्या येतात. फक्त प्रतिक्रियेला मी नंतर लेखी उत्तर देईन सगळ्यांच्या. आता शेवटची कविता घेतो आहे, चालेल ना? एक प्रश्नचिन्ह नावाची शेवटची कविता. प्रश्नचिन्ह. आता दुसऱ्या कवींना पण वेळ मिळाला पाहिजे म्हणून प्रश्नचिन्ह नावाची शेवटची कविता. प्रश्नचिन्ह. सांगत होतो भावी पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची, बिनधास्त लढ्याची, तुफानी संग्रामाची, रक्तातील सळसळीची, प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची. सांगत होतो भावी पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची, बिनधास्त लढ्याची, तुफानी संग्रामाची, रक्तातील सळसळीची, प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची. इतक्यात माझं बारकं पोरगं माझ्या डोळ्यात पाहत म्हणालं. मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सांगू लागलो, अन्यायाविरुद्ध घातलेला धिंगाणा, जागा केलेला एक एक परगणा, विधानसभेत मुख्यमंत्र्याच्या दिशेने फेकलेली चप्पल, मंत्रालयात तोंडात रॉकेल घेऊन फुंकलेला जाळ, प्रेक्षागृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बेड्या. मी सांगू लागलो, अन्यायाविरुद्ध घातलेला धिंगाणा, जागा केलेला एक एक परगणा, विधानसभेत मुख्यमंत्र्याच्या दिशेने फेकलेली चप्पल,
मंत्रालयात तोटात रॉकेट घेऊन फुंकलेला जाळ, प्रेक्षागृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बेड्या. पोरग परत आपली करडी नजर माझ्या नजरेत मिसळून म्हणालं, बा मनोहर कदमचं काय झालं? मी सांगू लागलो पॅन्थरचा सुवर्ण काळ. मी सांगू लागलो पॅन्थरचा सुवर्ण काळ. प्रत्येकाच्या उरात धगधगणारा जाळ, राजाची डरकाळी, नामेची ललकारी, अरुणची आरोळी, भाईचा त्वेष, रामदासचा आवेश, जवी यावी अर्जुनाचा जोश. मी सांगू लागलो राजाची डरकाळी, नामेची ललकारी, अरुणची आरोळी, भाईचा त्वेष, रामदासचा आवेश, जवी यावी अर्जुनाचा जोश. आता पोरांनी माझ्या दंडाला धरलं. आता पोरांनी माझ्या दंडाला धरलं. जरा चढ्या आवाजात विचारलं, बा मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं. मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि सांगू लागलो, प्रकाशचा झंझावात, सरांचा लॉंग मार्च, घराघरातून असणारा वॉच, वरळीची दंगल, रिडलचा ऐतिहासिक मोर्चा, नामांतराचा प्रदीर्घ लढा, भागवत पोचीराम गौतम सारख्यांचा बाणेदारपणा. मी सांगू लागलो, प्रकाशचा झंझावात, सरांचा लॉंग मार्च, घराघरातून असणारा वॉच, वरळीची दंगल, रिडलचा ऐतिहासिक मोर्चा, नामांतराचा प्रदीर्घ लढा, भागवत पोचीराम गौतम सारख्यांचा बाणेदारपणा. आता पोरांनी मला गदा गदा हलवलं. आता पोरांनी मला गदा गदा हलव जोरात ओरडला, बा मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे पाहिलं. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आसू आणि अंगावर रेग झाला. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आसू आणि अंगावर रेग झाला होता. उद्वेगानं देह त्याचा थरथरत होता. क्षणभर थांबलो. माझ्या डोळ्यात साचलेलं तळं गालावर न ओघळण्याची खबरदारी घेत म्हणालो, बेटा मनोहर कदमचं काय झालं माहीत नाही. बेटा मनोहर कदमचं काय झालं माहीत नाही, पण आम्ही बुळे झालोय साले, आम्हीच बुळे झालोय. माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला. माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला. डोक्याला निळा झेंडा बांधत माझ्या तोंडावर पचकन थुकला आणि घराबाहेर पडला. तो घराबाहेर पडला. जय भीम.